आओ मैं सुनाऊं तुमको उन सब की कहानी। आओ मैं सुनाऊं तुमको उन सब की कहानी। जो चाहते हैं पर कह ना सकते अपनी जुबानी। जो चाहते हैं पर कह ना सकते अपनी जुबानी। ऐसे कई बच्चे हैं थे जो ठीक से सुन नहीं पाते। ठीक से सुन नहीं पाते। अगर जन्म से ऐसे हो तो वो फिर बोल न पाते। वो फिर बोल न पाते। अब लाया विज्ञान है उनके लिए सौगातें। उनके लिए सौगातें। यंत्रों से अब सुन पाते हैं आवाजें और बातें। यंत्रों से अब सुन पाते हैं आवाजें और बातें। अब सुन लो एक बात पते की बिल्कुल देर न करना। बिल्कुल देर न करना। हर बच्चे के सुनने की शक्ति का मापन करना। शक्ति का मापन करना। सही समय पर जांच हो तो सही इलाज भी होगा। सही इलाज भी होगा। भाषा सुनने से ही बच्चा बोलेगा पढ़ेगा। भाषा सुनने से ही बच्चा सीखेगा बढ़ेगा। बोलेगा पढ़ेगा। सीखेगा बढ़ेगा। सीखेगा बढ़ेगा। आओ मिलकर बदलेंगे हम उन सब की कहानी। आओ मिलकर बदलेंगे हम उन सब की कहानी। जो चाहते हैं कह पाएंगे खुद अपनी जुबानी। जो चाहते हैं कह पाएंगे खुद अपनी जुबानी। खुद अपनी जुबानी। खुद अपनी जुबानी। खुद अपनी जुबानी। अभिनंदन मॅम, ते मस्त होता, खूप सुंदर होता थँक्यू एकदम. थँक्यू. नमस्कार. आजचा कार्यक्रमासाठी आपला सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आज 3 मार्च जागतिक श्रवण दिवस आहे. श्रवण क्षमता या मौल्यवान भेटवस्तूबद्दल आज आम्ही जास्त ते जास्त जागरूकता निर्माण करायचा प्रयत्न करत आहोत. श्रवण क्षमता ही जपून ठेवणे आणि जर ही क्षमता कमी झाली म्हणजे समजा ऐकू कमी येत असेल असा समजल्यावर त्याचा उपचार ही कसा करायचा आहे त्याबद्दलही आम्ही जागरूकता निर्माण करायचा प्रयत्न करत आहोत. तसं तर डिग्री म्हणजे श्रवण आणि भाषा विशेषज्ञ म्हणजे आमचा हे दर दिवशीचा निश्चित जबाबदारी असते की आमच्या दर संभाषण मध्ये आमचं जागरूकता निर्माण करायचा आमचा प्रयत्न असतो. पण आज जागतिक श्रवण दिवस आहे 3 मार्च.
त्या निमित्ताने आज इथे माझ्या पाहुणे म्हणून इन्साइटफुल पीडियाट्रिक SLP वर आले आहे आदरणीय आणि प्रिय ज्येष्ठ श्रवण आणि भाषा विशेषज्ञ सावनी गोडबोले मॅडम. नमस्कार नमस्ते. मॅडम. नमस्ते. थोडं त्यांच्याबद्दल अजूनही अम, सावनी गोडबोले यांनी ऑडिओलॉजी आणि स्पीच रिहॅबिलिटेशन ही पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण मुंबईचा नायर हॉस्पिटल येथून 99 साली घेतली. त्यांचे वडील सुबोध जावडेकर हे विज्ञान लेखक असून आणि आई वसुधा कर्णबधीर विद्यार्थ्यांच्या शिक्षिका आहेत. नेत्रविशारद डॉक्टर प्रसाद यांच्याशी लग्न झाल्यानंतर गेली 25 वर्ष त्या रायगड जिल्ह्यातील पेण या गावी श्रवण आणि वाचा विशेषज्ञ म्हणून खासगी व्यवसाय करत आहेत. शहरपेक्षा गावामध्ये ऐकणं आणि बोलण्याबद्दल अनेक गैरसमज असतात. वर्तमानपत्रातील लेखांमधून समाज माध्यमावरून हे गैरसमज दूर करण्याचा त्या प्रयत्न करत असतातच. तसेच अवघड किचकट विषय कवितेतून किंवा व्हिडिओ सहित गाण्यातून त्यामध्ये त्यांचा प्रयत्न असतो. पेणमध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाचे कामही त्या करतात. लहान मुलांचा श्रवण आणि वाचा दोषांबद्दल पालकांनी जागरूक व्हावं यासाठी त्यांनी मूल अजून बोलत नाही का हे पुस्तक 2010 साली लिहिलं. ज्या व्यक्तींना ऐकू येत नाही त्यांच्यासाठी तंत्रविज्ञानाचा प्रगतीमुळे श्रवण यंत्र विकसित झाली आणि ज्यांना श्रवण यंत्राचाही उपयोग नाही त्यांच्यासाठी कॉक्लिअर इम्प्लांट सर्जरी भारतातही केली जाऊ लागली. पण तरीही ग्रामीण महाराष्ट्रात या विषयाबद्दल खूप कमी माहिती आहे. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला खूप उशिरा घेतला जातो आणि उपचाराला सुरुवात करायला उशीर होतो. ही माहिती पालकांना त्यांच्या भाषात समजावी म्हणून अगदी सोप्या मराठी भाषात त्यांनी मुलाला ऐकू येत नाही का हे पुस्तक लिहिले आहे आणि ग्रंथाली प्रकाशनने आत्ताच ते प्रकाशित केले आहे. तर आज आपण हे पुस्तक आणि मुख्य म्हणजे लहान मुलांचा ऐकण्याच्या समस्या आणि त्यावरच्या उपचार बद्दल त्यांच्याशी गप्पा मारत आहोत. नमस्कार मॅडम. स्वागत मॅडम. थँक्यू. आणि हे आहे माझ्याकडे. थँक्यू व्हेरी मच इन्व्हाइट केल्याबद्दल. आणि खूप छान वाटतंय मला की आपल्या बॅच मधले आपल्या प्रोफेशनल्स पण आपले जॉईन झालेले आहेत. काही पेशंट्सही दिसतात, काही रेसिपियंट्सही दिसतात आणि अर्थात आपण मीटिंग रेकॉर्डही करणार आहोत त्यामुळे ही माहिती नंतरही राहणार आहेच. अगदी. तर काय तुला विचारायचं असेल त्याच्याबद्दल ते विचारू शकतेस. गप्पा मारूया आपण. हो हो मॅम. आत्ताच हे म्हणजे पुस्तक आलेलं आहे तुमचं आत्ताच त्याबद्दल म्हणजे पहिला तर अभिनंदन. जे आम्ही आधी गाणी बघितलं त्याबद्दल पण अभिनंदन. खूप सुंदर प्रकारे म्हणजे इन्फॉर्मेशन द्यायला साठी हे म्हणजे तुमचं हे कंपोजिशन आहे. मग तुम्हाला पुस्तक ऐकणं विषय पुस्तक लिहावंसं असं का वाटलं? कसं आहे की मला प्रॅक्टिस मध्ये तुला माहितच आहे की आपल्याला कळेपर्यंत खूप उशीर होतो पालकांना की मुलामध्ये काही प्रॉब्लेम आहे. बोलता येत नाही म्हणून जेव्हा येतात तेव्हा ऑलरेडी बरीच वर्ष किंवा बरेच महिने त्याचे वाया गेलेले असतात आणि त्याच्यानंतर ते येतं आणि मग टेस्टिंग सुरू होतं. तर तसं होऊ नये त्याच्या आधीपासून प्रिव्हेंटिव्ह आपण जसं म्हणतो तसं लोकांना माहिती असली तर लोक लवकर येऊ शकतील. कारण टेक्नॉलॉजीची पुढी जी आहे ती खूप पुढे गेलेली आणि त्या मानाने माहिती तितकी पोहोचलेली नाहीये, खास करून ग्रामीण भागामध्ये. तर ती गॅप कुठेतरी भरून काढावी याच्यासाठी मी पुस्तक लिहावं असं मी ठरवलं. तुम्हाला मगाशी म्हटलं तसं की मी आधी मूल अजून बोलत नाही का वरती पण लिहिलेलं होतं 2010 साली आणि त्याच्यानंतर गेल्या 10-15 वर्षात सुद्धा टेक्नॉलॉजी खूप ऍडव्हान्स झाली. म्हणजे ऐकू येत जर नसेल मुलाला तर त्याला खूप उपचार आता उपलब्ध आहेत. हिअरिंग एड्स मध्ये किंवा कॉक्लिअर इम्प्लांट मध्ये खूप प्रचंड प्रमाणामध्ये प्रगती झालेली आहे आणि ती लोकांपर्यंत चांगल्या प्रकारे पोहोचली नाहीये. तर ती पोहोचवावी हा माझा मुख्य उद्देश होता. प्रॅक्टिसमध्ये जेव्हा एखादं मूल 3ऱ्या 4थ्या 5व्या वर्षी येतं आणि पालक सांगतात काहीही करा, सगळ्यात महागवाला मशीन पण लावा त्याला, चालेल आम्हाला, पण तोपर्यंत शिकायचं वय 5व्या वर्षी राहिलेलं नसतं. तर ते होऊ नये हा माझा मुख्य उद्देश होता.
पण मॅम, प्रश्न असा आहे की पुस्तकच का? म्हणजे आता तर सध्या इंटरनेटमुळे, आता तर म्हणजे इंटरनेट, गुगल क्रोम जाऊ द्या, म्हणजे व्हॉट्सअप पण एआय सहयोगिता देतं की तुम्ही तिथेच सर्च करा. पुस्तक पुस्तकच का, सांगा ना. कारण कसं आहे, इंटरनेट किंवा ही सगळी माध्यमं जी असतात त्याच्यावरती कोणाचा वचक नसतो, अंकुश नसतो. कोणाला ज्याला वाटेल तो त्याची जाहिरात घालू शकतो. कुठलेही टेस्टिमोनियल जे आहे ते आपल्याला माहिती स्वरूपात येतं. म्हणजे मी अमुक तेल घातलं कानामध्ये आणि मला ऐकायला यायला लागलं. मध्ये एक व्हिडिओ आला होता, आय डोंट नो, बऱ्याच जणांनी पाहिला असेल. अमुक मंत्र म्हणा आणि डायबिटीस क्युअर करा. अशा प्रकारचे, म्हणजे अमुक हे म्हणा आणि ऐकायला यायला लागतं मुलाला. जिभेला अक्कल काढा सोळा आणि मूल बोलायला लागतं. हा तर हो, आमच्याकडे खूप खूप हो, अंधश्रद्धा आहे ही, हो, की अक्कल हो. काढा सोळा आणि मूल बोलायला लागतं. हा. तर ते कुठेतरी काउंटरॅक्ट करावं. मग इंटरनेटवरची माहिती रिलायबल असतेच असं नाही. तर ते एक मनात होतं. आणि दुसरं असंही आहे की अजून तरी प्रिंट मीडियावरती लोकांचा विश्वास आहे. एक आमची पिढी जी हो, होती ती, किंवा जस्ट पुढची जी होती ती वाचून शिकलेली आहे. त्यामुळे त्यांना वाचून गोष्टी समजून घेण्यात इंटरेस्ट असतो. खूपदा कसं होतं, आता आपल्याकडचे प्रोफेशनल्स खूप पाहिलेत मला, याच्यावरती दिसतात आता स्क्रीनवरती. त्यांच्यापर्यंत जेव्हा पोहोचतं ना पेरेंट्स, हो, तोपर्यंत ते ते पोचल्यानंतर ते व्यवस्थितच सांगतात, त्याचं काउन्सिलिंग करतात. पण ते होण्याच्याही अगोदर त्यांना माहिती व्हावी याच्याबद्दल, की असं काही असू शकतं. दे शुड सीक हेल्प, काहीतरी मदत घ्यायला पाहिजे, कोणाकडे जायचं त्यांना कळलं पाहिजे. हा हेतू होता. आणि हे इंटरनेटपेक्षा मला वाटलं पुस्तकांनी जास्त चांगल्या प्रकारे अचीव्ह होईल, हो. म्हणून पुस्तकाचा विचार केला. इंटरनेट सॉर्ट ऑफ फ्री आहे म्हणून जे कोणी जसं पाहिजे ते हो, स्वतःचं टाकतात हो, बेसिकली. हो. आणि त्याच्यावरती जेवढे फॉलोअर, जेवढे व्ह्यूज आहे, म्हणजे ऑथेंटिसिटी नसतो की हे खरंच असते. कोणताही प्रोफेशनलनी चांगला सायन्स बॅकिंग घेऊन सांगतात, की असंच जसं तुम्ही सांगितलंय तेल आहे बरोबर. आणि मंत्र हो. आहे. मग मी कानाला इथे मसाज करा आणि तुमची बारीक नस जाडी करून देतो, अशा टाईपचे क्लेम्स काही काही जण करतात. त्यांना काय सांगायचं? पोपटाचं उष्ट द्या आणि मुलाचं बहिरेपण दूर होईल. दूर होतं. हे हा, असे 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 समज असतात. तर मग त्यांच्याशी नीट आपल्याला हेल्दी सांगता हा. आलं पाहिजे, की व्यवस्थित सांगता आलं पाहिजे, की हे का चूक आहे. म्हणून माहितीचा एक ऑथेंटिक सोर्स म्हणून लिहिलंय. हे मी माझा आता अजिबात असा क्लेम नाही की हे परिपूर्ण आहे, किंवा काय म्हणशील अपडेटेड आहे. आत्ताच्या पुरतं आहे. पण हो, नेक्स्ट 2-3 वर्षात काय होईल मला नाही सांगता येत. त्याच्या पलीकडे आणखीन टेक्नॉलॉजी जाऊ शकेल. हो, मी तुला गंमत हो. सांगते की मी त्याच्यात लिहिलं होतं पुस्तकामध्ये, श्रवण यंत्राच्या उपचारांबद्दल लिहिलेलं होतं. त्याच्यात मी लिहिलं होतं की कॉक्लिअर इम्प्लांट सर्जरी जी आहे त्याच्यानंतर मॅपिंगसाठी म्हणून सेंटरमध्ये यावंच लागतं काही असलं तरी. आणि ते म्हटलं, आणि पुढच्या काही महिन्यांमध्ये एका कंपनीने लॉन्च केलं असं हे प्रोडक्ट, की तुम्ही तुमच्या घरी राहून रिमोट मॅपिंग करता येतं. मग कसं काय? हा. किंवा मी म्हटलं होतं की कॉक्लिअर इम्प्लांट सर्जरी केली जाते, पण त्याच्या पुढचं ब्रेनस्टेम इम्प्लांट नाही केलं जात. मी लिहिलं आणि पुढच्या काही महिन्यात ती पण भारतात केली जाऊ लागली. त्यामुळे आत्ता परिपूर्ण आहे असं म्हणू शकतो मे बी. हो, हो, पण ते राहीलच असं नाही. त्यामुळे ते हो, सतत अपडेट होणं आवश्यक आहे. दॅट्स द हो. ब्युटी ऑफ सायन्स. मध्ये चेंज होणंच आवश्यक आहे. मॅम, आपण जे आता झूम मीटिंगवर हे करतोय, की आज भारतातला कुठूनही आपले जवळचे मैत्रीण हे जॉईन करून तुम्हाला आता ऐकू शकते, आपल्या सोबत गप्पा मारू शकते, हे पण तर झालं गेला हो, जस्ट हो, कोविड हो, मुळेच हे झालं. हो, आधी हो. ठीक आहे इंटरनेट होता, आणि 10 वर्षाच्या आधी तुम्ही बघितलं की हे काहीच पण नव्हतं हातात. म्हणतात ना, गरज ही शोधाची जननी म्हणतात ना, नेसेसिटी इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन. इन्व्हेन्शन. तसंच आहे. मग मॅडम सांगा मला, की हे पुस्तक कोणी वाचावे असं तुम्हाला वाटतं, आणि म्हणजे पुस्तकात नक्की काय काय आहे, थोडा तरी अजून माहिती द्या. हा. दोन भाग आहेत असं आपल्याला म्हणता येईल ग्रॉसली. एक पहिला भाग जो आहे की जे पालक कन्फ्युज्ड आहेत, की मुलाला बोलता येत नाही, किंवा मुलाच्या ऐकण्यामध्ये शंका वाटते त्यांना काहीतरी, त्यांना टेस्ट बद्दल, तपासण्यांबद्दल, किंवा तपासणीमध्ये तफावत का आढळते. आता आपल्याला माहितीये की बेराची माहिती जी असते ती एक भाग बघते मुलाच्या ऐकण्याचा, आणि बिहेव्हिअरल ऑब्झर्वेशन म्हणजे प्रत्यक्ष आपण बघतो त्यावेळेला आपल्याला वेगळ्या गोष्टी दिसतात. करेक्ट. तर ते का होतं हे पालकांना समजावं, ह्याच्यासाठीच तो भाग आहे. किंवा तपासण्या का करायला पाहिजेत, म्हणजे लहान असतानाच करायला का पाहिजेत, ही सगळी माहिती आहे. म्हणजे जोपर्यंत डायग्नोसिस झालेला नाहीये हम्म. तोपर्यंतचा एक भाग आहे. आणि दुसरा भाग जो आहे तो डायग्नोसिस झालाय, ट्रीटमेंट सुरू झाली आहे, म्हणजे श्रवणयंत्र किंवा बराचसा भाग जो आहे तो लहान मुलांचाच संवेदक श्रवण दोषाबद्दलच जास्त करून दिलेला आहे. असं नाही की इतर वयामध्ये श्रवण दोष होत नाही.
पण आपला फोकस इकडे जो आहे तो लहान मुलांचा आहे. मोठ्या वयातही होऊ शकतं, पण बघू मी ते पुढच्या पुस्तकातली आता नाही. तर असे दोन भाग हो आहेत. आणि दुसरा भाग जो आहे तो कॉक्लिअर इम्प्लांट ज्यांचं झालंय किंवा जे विचार करतायत की काय करावं, हो ऑपरेशन करावं का हिअरिंग एड वरच समाधानी राहावं, ह्याच्यात काय बेनिफिट्स आहेत, त्याच्यात काय बेनिफिट्स आहेत, ते हम्म, पालकांना कन्फ्युज्ड आहेत, त्यांच्या बाबतीमध्ये ह्या पुस्तकाचा उपयोग होऊ शकतो. आणि थोडा भाग जो आहे तो एव्हीटी बद्दल, हम्म, म्हणजे झाल्यानंतर आपल्याला जी ट्रीटमेंट द्यावी लागते, हो की नंतरही आपल्याला रेग्युलरली मुलाला बघावं लागतं, त्याच्याशी बोलावं लागतं, मॅपिंग लागतं. करावं लागतं. ते काय असतं मॅपिंग, मॅपिंग म्हणजे काय असतं, किंवा एव्हीटी म्हणजे काय असतं, ह्याची थोडक्यात माहिती सांगितलेली आहे. जनरल पब्लिक साठीच लिहिलेलं आहे. म्हणजे अ, श्रवण वाचन विशेषज्ञांपेक्षा सुद्धा जे पालक हा आहेत, 8वी 9वी 10वी सुद्धा ज्यांची झालेली आहे मराठीतली, त्यांना सुद्धा कळावं असं शुद्ध मराठीमध्ये, शुद्ध किंवा सोप्या मराठीत लिहिलेलं आहे. आणि जिथे गरज तिथे मी सरळ इंग्लिश शब्दांचा वापरही केलेला आहे. केलेलं आहे कारण करेक्ट. आपण कॉक्लिअर इम्प्लांट एकीकडे म्हणायचं आणि आंतरकर्ण आरोपण असंही म्हणायचं, तर तो शब्द तितका प्रचलित जर नसला तर पालकांना ते नाही कळत आणि मग ते रिलेट नाही करतायत. त्यामुळे जिथे गरज करेक्ट. तिथे इंग्लिशचा नक्की वापर करावा. मुलांना पालकांना कळणं हे महत्वाचं आहे. त्यामुळे हो अगदी सोपं पुस्तक आणि खूप छान चित्र आम्हाला मिळाली. आदिती पाध्ये म्हणून आर्टिस्ट आहे या पुस्तकाची, त्यांनी खूप हा सुंदर चित्र काही काही काढून दिलेत, काही इंटरनेटवरनं केलेत, काही आम्ही मॉडिफाय केलेली आहेत. त्यामुळे हा बघितल्यावरती मग पालकांना लक्षातही येऊ शकेल. म्हणजे मी जेव्हा म्हणते की ध्वनीपट म्हणजे काय असतो, की अख्खा अ, पेटीतल्या एका सापासनं ते पुढच्या सापर्यंतचा जो सगळा अख्खा पट असतो, ते म्हणजे काय, ते पिक्टोरियली त्यांनी चांगल्या प्रकारे चित्र काढून सांगितलेलं आहे. आहे. हे पाहिजे ना मॅम, नाहीतर कळणारच नाही ना ते. नाही, खरंय. अंडरस्टँड अर्धवटच असणार ना खरंय, अंडरस्टँडिंग. खरंय. आणि खूपदा कसं होतं ना, पालक जेव्हा खूप लांबून मोठ्या इन्स्टिट्यूट मध्ये येतात तेव्हा थोडे बावचळलेले असतात. म्हणजे हा प्रश्न विचारावा का नाही, की आपल्याला वेड्यात काढतील. टेन्शन तर हो असतं की बापरे, आपल्या मुलाची शस्त्रक्रिया करणार आहेत म्हणजे काय करणार आहेत नेमकं, कान कापणार आहेत का, मेंदूपर्यंत जाणार का, आणि असं हो शंका कशा विचाराव्यात ते विचारतच नाहीत. आणि परत मागे येतात आणि मग शस्त्रक्रिया होतच नाही किंवा हिअरिंग एडही लावत नाहीत. तर हो तसं होऊ नये म्हणून ते पालकांना तिथे नुसतं वाचायला चाळायला जरी दिलं तरी ते उपयोगी पडेल. म्हणजे पडली. त्यांच्या शंका, बऱ्याचशा शंका जर ऑलरेडी बाहेर सॉल्व्ह झालेल्या असतील तर पुढच्या शंकांचा समाचार आपले थेरपिस्ट जे आहेत ते व्यवस्थित घेऊ शकतील. स्पेसिफिक जे असतात ते, जनरल भाग जो आहे तो बाहेर बघितला, वाचला, आणि हा जो भाग आहे त्या मुलाच्या बाबतीतला तो प्रोफेशनल्सनी आत बघितला. अशा प्रकारे ते काउन्सिलिंगचं टूल व्हावं असाही माझा त्याच्या मागे उद्देश आहे. सुंदर. मॅम पण आपण बघतो की हल्ली ऐकू कमी यायचं समस्या मोठ्या वयाचा वृद्ध माणसांना पण फार दिसून येतं. त्यांचा बद्दल काही नाही का पुस्तकात? लिहू ना, मी मगाशी म्हटलं तसं पुढच्या पुस्तकामध्ये लिहू. या पुस्तकाचं बघू काय होतं ते. पुढच्या पुस्तकाबद्दल नक्की लिहू. त्याच्यातही खूप आता टेक्नॉलॉजीचे ऍडव्हान्सेस खूप झालेले आहेत. हो पण हो माझा फोकस तो नव्हता आत्ताच्या बाबतीमध्ये. आणि कसं असतं ना की वृद्ध माणसं किंवा मोठ्या वयाची माणसं सांगू शकतात की मला पूर्वी हा आवाज ऐकू येत होता, आता येत नाही, किंवा त्याच्या भोवतालची माणसं ते सांगू शकतात की अरे त्यांचं करेक्ट. लक्ष नसतं गप्पांमध्ये हल्ली, मग हा काहीतरी प्रॉब्लेम आहे का. हा आणि त्यांना बोलणं नव्याने शिकायचं नसतं ना, त्यांना ऐकू येतच असतं, फक्त त्यांना मध्ये काही जर प्रॉब्लेम आला तर ते लिपरीड करू शकतात, करेक्ट. मदत घेऊ शकतात. हो जे मुलांच्या पालकांच्या बाबतीत घडत नाही, म्हणजे मुलांना काही प्रॉब्लेम आहे हेच मुळात पालकांना कळत नाही. तर तसं होऊ नये, पालकांना लगेच लक्षात यावं, हे कोण सांगणार नाही तर. आणि हो माहित नाही, ओपीडी मध्ये ज्या वेळेला, पिडियाट्रिक ओपीडी मध्ये सुद्धा जातात त्यावेळेला ते पोरगं रडत असतं, इंजेक्शन दिलेलं असतं, भोवताली एवढा आवाज असतो, आणि त्याच्यात ते पालक विचारतात डॉक्टरना की ऐकायला हा येत असेल ना मुलाला. मग ते काहीतरी समोरच टाळ्या वाजवतात आणि ते मूल बघतं, आणि मग मिस होतं ते, की त्यांना वाटतं की हो चांगलं आहे सगळं, करेक्ट. काही मोठा प्रॉब्लेम नाहीये ना, सोडून देऊया, असं होतं. तर तसं होऊ नये म्हणून मुलांसाठी फोकस आहे, पालकांसाठी फोकस आहे. मॅम मुलांसाठी म्हणून तर आम्ही हिडन डिसेबिलिटी हा शब्द पण, हा फ्रेज आपण वापरतो त्याच्यामुळेच की तुम्हाला बरोबर, दिसत नाही, तुम्हाला बरोबर, जाणवणारही नाही. बरोबर, हिअरिंग लॉस असा इश्यू आहे बेसिकली. बरोबर, बरोबर. जसं तुम्ही सांगितलं, त्यांच्या समोर ताली वाजवला, त्यांनी बघितलं आणि ते हो, हो बघितलं, त्यांनी रिस्पॉन्ड केलं म्हणून पूर्ण मिस होऊन जातो मग. बरोबर. आणि ऐकण्याची तपासणी अशी आपण सगळ्यांच्या बाबतीमध्ये घरच्या घरी अशी नाही करू शकत. हो कारण दुसरं आणखीन महत्वाची एक गोष्ट अशी आहे की खूपदा पालकांची अशी समजूत असते की मोठा आवाज मुलाने ऐकला मग त्याला सगळं ऐकू येत असणार, मग फटाक्याच्या आवाजला तो दचकला की झालं, म्हणजे काही आणखीन तपासणीची गरज नाही, असं नाही असत ना.
आपल्याला जे ऐकू येतात सगळे आवाज, राईट फ्रॉम डासाची गुणगुणण्यापासून ते एरोप्लेनचा आवाज किंवा मोटरसायकलचा आवाज, तो सगळा पट ऐकायला गेला पाहिजे मुलाला. हो. म्हणजे पट्टीच्या बाबतीमध्ये सुद्धा आणि शक्तीच्या बाबतीत सुद्धा. तर ते एक्सप्लेन पुस्तकामध्येही केलंय की ते का महत्वाचं आहे. आणि कसं असतं की समजा एखादा मधला पट्टा आला नाही एखाद्याला, हम्म. हम्म. म्हणजे लेट्स से स किंवा श कधी कधी मुलांना ऐकायला येत नाही, आणि ते हो. खूपदा ना कळून पण येत नाही. म्हणजे असं ज्या वेळेला मूल असतं की त्याला एक सिलेक्टेड पट्टा ऐकायला येत नाहीये हा. ध्वनीपटातला, त्याला ना गाळून गाळून ऐकायला येतं. मग आता तुम्ही हो. समजा सांगितलं की मी 6 समोसे आणि सॉस आण, आणि या मुलाला समजा जर तो भाग गाळून आला तर कसं येईल? हा हमोहे आणि हाण, असं त्याला ऐकू येतं. तो अंदाज लावतो की काहीतरी तिथे बोट दाखवलंय, तो घेऊन येतो आणि ते हम्म. मिस होतं. मग त्याला कसं ऐकू येते आपल्याला कळू नाही शकत. हे टेस्टिंग करेक्ट. केल्याशिवाय शक्य नाही. आणि हे पुस्तकामध्ये पण मी सांगितलं, मी काही काही तपासण्यांबद्दल डिटेलमध्ये लिहिलेलं आहे की व्हेरी प्रत्येक गुड. तपासणी कशा कडे बघते, हो. ओई म्हणजे काय, बेरा म्हणजे काय, फरक काय आहे दोन्हीतला, हे हे याचे गोल्स काय, उद्दिष्ट काय, आणि बेराची उद्दिष्ट काय, हे त्याच्यामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. म्हणजे पालकांची जी हे असते ना की अरे आम्ही ओई तर केलेलं आहे, मग पुन्हा कशाला बेरासाठी पाठवतात. हल्ली आपल्याकडे करेक्ट. खूप अशी समजूत असते हो. ना, डॉक्टर हो. हो. उगीच हो. तपासण्या हो. करायला सांगतात. हो. हो. का सांगतायत समजून घ्या, असा माझा दृष्टिकोन होता हा. ते. की म्हणजे ऐकणं आणि ऐकण्याचा क्षमता एक असा चंक असा गोष्ट नाहीये, त्याच्यामध्ये बरोबर, किती भाग आहे. आणि त्या बरोबर, भागीतलं ऐकू नाही आलं की काय, म्हणजे मेंदूलाही काय जातं, त्यांना समजतं काय, हेच वेगळं होऊन जातं ऍक्च्युली. बरोबर, बरोबर, बरोबर. म्हणजे ती मग 6 हत्ती आणि आंधळ्यांची गोष्ट आहे, ती तीच आहे ना की एव्हरीवन इज लुकिंग एट अ डिफरंट आस्पेक्ट. प्रत्येकाला करेक्ट. वेगळा भाग दिसतो, आणि प्रत्येक टेस्ट जी आहे ती वेगळी माहिती सांगते, आणि सगळं मिळून आपल्याला बघायचं. आणि बिहेव्हिअरल ऑब्झर्वेशन की पालकांची निरीक्षण जे केलेलं आहे मुलाचं, हा. तेही तितकंच महत्वाचं आहे असं आपण मानतो. आणि म्हणूनच ते श्रवण विशेषज्ञाचा अनुभव तिकडे एवढं इम्पॉर्टन्स आहे की नाही, टेस्टिंग नाही, वेगवेगळा तपास करून तुम्हाला जे पूर्ण माहिती देणार ते फक्त बरोबर, ऑडिओलॉजिस्ट एज अ प्रोफेशनल करू बरोबर, शकतात. बरोबर. टेस्ट बॅटरी आपण म्हणतो तसं. एक एक्झॅक्टली. सिंगल टेस्ट वरती कधीच कोणी रिलाय करू नये, आणि करतही नाही. अर्थात आपले प्रोफेशनल्स नाहीच करत. आणि पालकांनी पण हट्ट धरला पाहिजे की हे एकच तपासणी का आणखीन काही नाही का, हे माहिती काढून घेतली पाहिजे आणि केली पाहिजे. मग बहुतेक वेळेला ज्यांना तीव्र श्रवण दोष आहे अशी मुलांना सुद्धा काही आवाज ऐकू शकतात, ऐकू येऊ शकतात. बरोबर. अगदी तीव्र म्हणजे अप टिल 110 डीबी हा. इथपर्यंत जरी असला तरी 120चा आवाज मग ह्या मुलाला ऐकू येतोच. म्हणजे फटाक्याचा करेक्ट. आवाज आला तर तो येतो, किंवा व्हायब्रेशन मधनं कधी कधी जाणवतं की फटाका ज्या वेळेला वाजतो त्यावेळेला सगळे लाकडाचे स्ट्रक्चर्स किंवा भिंती या पण थोड्याशा हादरतात, तर हा. त्याच्यानी पण मूल दचकतं. करेक्ट. तर असं नको व्हायला की आपण त्या बेसिसवरती ठरवलं मुलाला ऐकायला येतं का नाही. हम्म. तीव्र श्रवण दोष असलेल्या मुलांना सुद्धा काही ऐकायला येतात. तीव्र म्हणजे आपण 100च्या पुढचे असं धरतोय, हो. अति हो. तीव्र म्हणजे 120च्या पुढचे. पण अशी मुलं खूप क्वचित असतात हा. म्हणजे इन्सिडेन्स ऑफ व्हेरी प्रोफाउंड, स्टोन डेफ ज्याला आपण म्हणू, तो कर्णबधीर मुलांच्या पॉप्युलेशन मध्ये सुद्धा थोडाच आहे. की म्हणजे कॉक्लियाच नाही किंवा नर्वच हा. नाही, हा. असं असं प्रमाण खूप कमी आहे. बहुतेकांना थोडं तरी युजेबल हिअरिंग आपण ज्याला म्हणू ते हो. असतंच असतं. त्यामुळे ते चांगलंही आहे एका अर्थाने, की म्हणजे त्याला मग तुम्ही जर काही ट्रीटमेंट केली श्रवण यंत्र किंवा कॉक्लिअर इम्प्लांट, तर त्याचा इम्प्लांट. उपयोग होऊ शकेल. पण त्यामुळे नक्की. फसगत होते की मग ह्याला हे आवाज ऐकू येतात, मी असं का आम्हाला सांगितलं, असं हा. वाटू शकतं. ऍब्सोल्युटली. मग बाळाने नीट बोलायला हवं असेल तर आवाज ऐकायला यावंच, म्हणजे यायलाच पाहिजे. पण प्रत्येक वेळी मुलाला बोलता येत असेल तर म्हणजे त्याला ऐकू येत नसेल असंही नाही, नाही हा, का? हा, हा. आता ना कसं होतं की आता बरेचदा आता यू नो की ऑटिस्टिक स्पेक्ट्रम डिसऑर्डर, हा. एएसडी ज्याला आपण म्हणू, हा. किंवा डेव्हलपमेंटल डेफिसिट, काही बाबतीमध्ये मूल करेक्ट. मागे असतं, इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटी, हे सगळे जे ज्याच्यामुळे मूल बोलत नाही, ह्या डिसऑर्डर्स ज्या आहेत त्या आणि ऐकणं, त्यांचा काही भाग ओव्हरलॅपिंग असू शकतो. म्हणजे लक्षणं सिमिलर दिसतात. म्हणजे लक्षच नाही देत एखादा मुलं अति चंचल आहे ते, आणि ज्याला खरोखरी कर्णबधिरता आहे, अशा मुलांमध्ये पालकांनी जर पाहिलं तर त्यांची फसगत होऊ शकते. त्याला असं वाटतं की अरे त्याला ऐकू येत नाहीये तर तो लक्ष देत नाहीये,
किंवा तुम्ही खरे सांगितलं की तुझं नाक दाखव, त्याला हम्म कळतच नाहीये का त्याला ऐकू येत नाहीये, असं घडू शकतं. किंवा एखाद्याला मुलाला इंटरेस्ट नसतो, म्हणजे स्वमग्नतेच्या मुलांना तुला माहितीये की करेक्ट हो त्यांना बाहेरच्यांशी बोलायचंच नसतं. हो तर हो नाही मला बघायचं म्हणून तो भलतीकडेच बघत राहिला, तर कसं हम्म कळावं? तर म्हणून पुस्तकामधला एक भाग जो आहे त्याच्यामध्ये ह्याच्याबद्दलही लिहिलेला आहे की तुमची फसगत कुठल्या बाबतीत होऊ शकते. काही लक्षणं कॉमन असू शकतात, आणि हम्म त्याच वेळेला आपल्याला हेही लक्षात घ्यायला पाहिजे की समजा एखादी डिसेबिलिटी असली, हा म्हणजे आता एखाद्या मुलाला सगळ्या गोष्टी उशिरा करणार असं डॉक्टरनी आधी सांगितलेलं असतं, हम्म तर मग ते गृहीत धरतात की मग ऐकेल पण हळूहळू, चालेल हळूहळू, खायला शिकेल हळूहळू, तसं ऐकेल पण हळूहळू. तर तसं नाही असत. ऐकणं जे आहे ते जन्मतःच असतं. बोलणं हम्म उशिरा येतं. बोलणं फार तर आपण हळूहळू येईल असं आपण म्हणू शकतो फार तर, पण ऐकणं जे आहे ते जन्मतःच असायला पाहिजे. हे खूप महत्वाचं आहे सांगणं अशासाठी की ज्यांना दुसरा काही दोष असतो त्यांच्या बाबतीमध्ये ऐकण्याचा प्रॉब्लेम नसेलच असं अझम्पशन केलं जातं, आणि मग ते खूप नंतर कळतं की खरे त्याला हा पण दोष होता आणि आपण हे करेक्टच केलं नव्हतं. हम्म असे खूपदा घडतं की थेरपीच्या सेंटरमध्ये जातात, माझ्याकडनंही घडलं असेल कोणास ठाऊक, पण हे मुलाला काहीतरी दुसरा प्रॉब्लेम होता आणि हा तो इग्नोरच केला गेला पूर्णपणे, हम्म दुर्लक्ष केलं गेलं की त्याला हा पण प्रॉब्लेम होता, हे इग्नोर केलं गेलं. तर तसं होऊ नये. ज्यांना हे आहे दुसरा काही हँडिकॅप आहे, बोलत नाहीये, त्यांचं ऐकण्याची तपासणी करणं आवश्यक आहे कुठल्याही बाबतीमध्ये. खरे म्हणून तिथे पण टेस्ट बॅटरी अप्रोच घेतली गेली की हो ऍटलीस्ट हो, दोन किंवा टेस्ट दोन तीन टेस्ट केलं की पूर्ण आमच्या श्रवणपट्ट्याचं जे फ्रिक्वेन्सी रेंज आहे पूर्ण जर बरोबर कव्हर झालं मग बरोबर आपण पण एकदम वी आर शुअर की हो ह्याला ऐकू येतं पण बरोबर दुसरा इश्यूमुळे ऑटिझम डेव्हलपमेंटल डिले बरोबर एडीएचडी ह्याच्यामुळे द प्रॉब्लेम बरोबर. मग ऐकू जर मुलाला ऐकू नसेल येत मग पालकांनी कसं ओळखावं. हम्म. प्रत्येक वयासाठी कसं ओळखावाचं उत्तर बदलत बदलत जातं. हो पहिले 3 महिने तर आपल्याला घरच्या घरी काही असं निरीक्षण असंच करता येत नाही. मी म्हटलं तसं की फक्त मोठ्या आवाजानं मूळ असं आलं की ते दचकतं, त्याच्या पलीकडे आपल्याला खरे काही कळू शकत नाही. साधारण 3 ते 6 महिने मुलांना स्वतःचं नाव ओळखायला यायला लागतं, किंवा आईचा आवाज, बाबांचा आवाज, रडता रडता ते शांत होतं त्या आवाज ऐकल्यावरती, किंवा कुठून आवाज आला हे शोधायचा प्रयत्न करतो, म्हणजे कळतच असं नाही, पण हा इकडे इकडे बघणं, असे सगळे प्रकार साधारण 3 ते 6 महिन्यामध्ये सुरू होतात. 6 महिने ऑनवर्ड्स बऱ्यापैकी कळू शकतं. साधारण 9 महिन्यापर्यंत मुलं बॅबलिंगचा प्रकार बदलतात, म्हणजे स्वतः आवाज करतात, दुसऱ्याने आवाज केला की तो स्वतः करायचा प्रयत्न करतात. तर खरे या माइलस्टोन्स कडे लक्ष ठेवणं आवश्यक आहे खूप, की समजा जर तपासणी नसेलच केलेले किंवा आता आपल्याला शंका येत असेल तर ह्या माइलस्टोन्स पैकी कुठल्या माइलस्टोन मुलाचा मिस झालाय, वयानुसार यायला हवा होता एव्हाना आणि करत नाहीये, तर त्याच्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. आणि तपासणी करून घेणं, म्हणजे ऑडिओलॉजिस्ट आसपासचे जे कोण असतील तिथे जाणं, हम्म ईएनटी डिपार्टमेंट्स असतात, ईएनटी मध्ये गेलात, हॉस्पिटल्समध्ये गेलात तरी बऱ्याच ठिकाणी ही सुविधा आता उपलब्ध आहे. हम्म आणि महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी माहिती नव्हतं. मग आता रिसेंटली मला साताऱ्यामध्ये पण ही सोय आहे मला कळलं, जे आपल्या ग्रुपवरती नाहीयेत, पण रत्नागिरीमध्ये सुरू झालेलं आहे. तर हे बऱ्याच ठिकाणी ऑलरेडी आहे, तर आसपासच्या डॉक्टरांना जरूर विचारावं की अशी सोय कुठे असू शकेल ऐकण्याची तपासणी करण्याची. आणि तुमच्या तुमच्या लोकल एरियामध्ये मिळालं तर ते केव्हाही जास्त चांगलं आहे. लांब जाण्यापेक्षा तिथे करून घेणं, तपासणी वेळेत करून घेणं आवश्यक हो आहे. तर ती अगदी घरच्या घरीवरती फार अवलंबून राहण्यात पॉईंट नाही. जर शंका येत असेल, वेन इन डाऊट डू, असं जसं असतं ना तसं, जर करेक्ट शंका असेल तर चेक करून घ्या. नो हार्म डन. चेक केलं तर काय सांगणार, ते नाहीये प्रॉब्लेम एवढंच सांगणार. काय करेक्ट फार तर फार थोडा वेळ फुकट जाईल, थोडे पैसे फुकट जातील, मुलाचं आयुष्य नाही फुकट जात ना, ते महत्वाचं आहे जास्त. वाचा कसं मॅम स्पीच कसं दिसून येतं मग जनरली वर्षभर नंतरचा कंप्लेन असतं की हो बोलत नाही किंवा उशिरा बोलला असं तुम्ही हा आता जे पूर्ण डिस्क्रिप्शन जे दिलंय की कसं ओळखायला पाहिजे की पहिला ते धचकणार मग आईचा हा आवाज ऐकणार हे सगळं माइलस्टोन्स असं आहे की फक्त चालणं मान धरणं याच्यापैकी आपले ऐकणंच पण माइलस्टोन्स असतात हो हो आणि ते पण त्याच्यातनं आम्ही जर म्हणजे पब्लिकांना आम्ही जर अवेअर म्हणजे जागरूक केलं मग बरोबर. ते एस्पेशली जे फर्स्ट टाइम पेरेंट्स असतात हो त्यांच्यासाठी खूप बरं पडतात की हो आम्हाला हो हे पण ऑब्झर्व करायचं आहे बरोबर. डायरेक्टली वजनाचा चार्ट असतो बघ याच्यामध्ये, हा फाईल्स मध्ये लावलेला, हो तसाच हा पण कंपल्सरी व्हायला पाहिजे की कुठच्या वयात मुलांनी काय करायला पाहिजे. कारण करेक्ट अगदी लेट्स लेट्स सी की
नाहीये मे बी आता महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये सगळ्या ठिकाणी ओएची हो. तपासणी कदाचित नाही असं पण धरूया. मग करेक्ट. निदान पालकांनी जागरूक व्हायला पाहिजे हा. की हा माइलस्टोन मिस झालाय, 6व्या महिन्याचा माइलस्टोन मिस झालाय, मग मी जवळच्या सेंटरला जाईन आणि हे करून घेईन. तर करेक्ट. काय नाही तर अगदी. दुसरा सुवर्ण मध्य काढणार कसा ना, जर सरकारपर्यंत हो. आपला हे गेला नाही आवाज की हे करणं आवश्यक आहे, तर मग निदान पालकांनी त्यांच्या मुलापुरतं तरी ठरवलं पाहिजे की पाहिजे. शंका आली तर आपण चेकिंग केलं पाहिजे. आणि अगदी. युएनएचएस किंवा सगळ्या मुलांची तपासणी कदाचित आपल्या देशासाठी नसेल शक्य. मी असं नाही हो. म्हणत की करतच नाहीयेत, पण ते आवश्यक आहे, हे लोकांकडनं यायला पाहिजे, मग ते कठीण नाहीये. एक्झॅक्टली. मग तसंच आपला तुम्ही जसं सांगता वजनाचा, तेच तर हा, ते मॅलन्यूट्रिशन आणि पॉवर्टीचा हे म्हणून तर आता ते वजनाचं बरोबर वर एवढं आलेलं आहे ना. बरोबर बरोबर, ते आवश्यक आहे. मग पुढे मॅम, मग जर बाळाला ऐकू येत नसेल तरी बाळ बोलूच शकत नाही का? कुठच्या कारणामुळे ऐकू येत नाहीये हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि जर आतल्या कानाचे किंवा नसेचे पण अनेक दोष असू हम्म. शकतात. कुठल्या प्रकारचा दोष आहे ते आपल्याला तपासण्या सांगतात. पुस्तकामध्ये मी याच्याबद्दलही लिहिलं आहे, स्ट्रक्चरल तपासण्या ज्या आहेत, CT MRI, त्याच्याबद्दलही थोडक्यात लिहिलेलं आहे की आपण सगळ्या प्रकारच्या तपासण्या करून बघतो की मुलाला थोडं तरी ऐकू येतंय का नाही, म्हणजे श्रवण यंत्र लावून का होईना थोडंसं तरी ऐकू येतंय का नाही. जर ऐकू येत असलं आणि वेळेत सुरुवात झाली असली, वेळेत म्हणजे 1 वर्षाच्या आत, हं, 3ऱ्या वर्षात नव्हे, हा. तर तशी जर सुरुवात झालेली असेल आणि चांगली ट्रीटमेंट जर मुलाला मिळाली, ट्रीटमेंट म्हणजे वाच्या उपचार पद्धती मिळाली, जवळच्या थेरपिस्टकडे तुम्ही जाताय, पेरेंट सपोर्ट ग्रुपमध्ये तुम्ही आहात आणि बोलायला शिकवायला घरी पालक उत्सुक आहेत, ते खूप हम्म. मेहनत घेतात, तर मूल नक्की बोलायला सुरुवात करू शकतं. आणि ऍट वन पॉइंट ऑफ टाइम काहींना श्रवण यंत्र नाही पुरं हम्म. पडत, त्यांना त्यांच्या बाबतीत श्रवण शस्त्रक्रियेचाही आपल्याला विचार करावा लागतो. पुस्तकात या बाबतीतही मी थोडं विस्तृत लिहिलंय की श्रवण यंत्र कोणासाठी आणि श्रवण यंत्र शस्त्रक्रियेचा विचार केव्हा करायचा, कोणी केव्हा करायचा. कारण आलं मूल आणि घेतलं शस्त्रक्रियेसाठी असं तर नाही होऊ शकत. तर त्याचे काय निकष आहेत त्याच्याबद्दल काही काही भाग लिहिलेला आहे. बरं. मग मग जर बाळाला थोडंसंच बोलणे ऐकू येत नसेल तर हा काय होईल? हा, मग असंही घडू शकतं की मुलाला तीव्र अतितीव्र श्रवण दोष नाहीये, त्याला मध्यम आहे. हा. मग कसं होतं, काही मोठे आवाज ऐकायला येतात, छोटे हा. बारीक आवाज, हळू आवाज येत नाहीत. मग असे म्हटलं तसं श हो. येत नाही, हा. किंवा क आणि ख मधला फरक येत नाही, हा. ग आणि क मधला फरक येत नाही, बारीक बारीक असतात. मग मुलाच्या उच्चारामध्ये बोबडेपणा येतो, किंवा मूल उशिराने बोलायला सुरुवात करतं, किंवा शब्द येतात वाक्यांमध्ये बोलू शकत नाही. अशा प्रकारचे सटल, ज्याला आपण म्हणू की पटकन दिसून येत नाहीत, पण प्रॉब्लेम्स दिसत आहेत मुलामध्ये. शाळेमध्ये विचारला प्रश्न तर मूल पटकन उत्तर देत नाही, किंवा हम्म. घरी सांगू शकत नाही, म्हणजे वर्णन करू शकत नाही काय काय घडलंय. तर ह्या सगळ्या जे आहेत ते रेड अलर्ट्स आहेत, रेड फ्लॅग्स आहेत, पालकांनी लक्षात ठेवायला पाहिजेत अशा प्रकारचे. तर ते मुद्दामून जाणं आवश्यक आहे की मुलाला, आपल्याला जर शंका येत असेल की मध्यम श्रवण दोष आहे, तर अशा प्रकारचे दोष दिसू शकतात. तसंही लिहिलेलं आहे की म्हणजे प्रत्येकाला तुम्हाला काय अपेक्षित आहे, काय अपेक्षित म्हणजे कशा प्रकारचं चित्र दिसून येतं. अरे. मध्यम असेल श्रवण दोष तर बोलण्यामध्ये काय डेफिसिट्स दिसतात, तीव्र असेल तर काय दिसतात, अति तीव्र असेल तर काय दिसतात, अशा प्रकारचे गोष्टी मध्ये आहेत मुद्दाम लिहिलेल्या. असंच असंच आपला वर्गात आपला म्हणजे कारण माझ्याकडे चष्मा आहे मी सांगू शकते, आपण असंच कंप्लेंट करतो ना की समोर बसलेला पूर्ण दिसतं, मध्ये बसलेला थोडंफार दिसतो, हा, मागे बसलेला की बरोबर बरोबर, दिसतच ग्रेडेशन्स नाही. असणार ना, डिग्रीज असणार, प्रॉब्लेमचे पण डिग्री एक्झॅक्टली. असतात ना. मग मॅम, पालकांनी काय करायला हवं मग? म्हटलं तसं की श्रवण शास्त्रज्ञ किंवा ENT यांच्याकडे मुद्दामून जाणं आवश्यक आहे स्पेसिफिकली. हो. आणि त्यांच्या थ्रू मार्गदर्शन मिळेल तुम्हाला की काय करायला पाहिजे. मग असे म्हटलं तसं की संवेदक हो. श्रवण दोषाला, जो आपला आजचा विषय आहे, त्याच्यामध्ये आता तरी हे नाहीये, म्हणजे औषध टाकलं कानात, औषध टाकलं आणि बरं हम्म. झालं हम्म. असं आता तरी नाहीये. किंवा स्टेम सेल थेरपी त्याच्याबद्दलही लिहिलेलं आहे, पण आता तरी हे उपलब्ध नाहीये. तर मग जी आपल्याला समोर दिसते, म्हणजे श्रवण यंत्र किंवा कानाचं ऑपरेशन, याचा विचार करायला पाहिजे. असा विचार करून बरोबर नाही असा विचार करणं की मुलाला हँडिकॅप आहे बाकीच्यांना दिसेल. मग आपण यंत्र का लावायचं, मुलाला ऐकू यावं म्हणून. लोकांना दिसतंय का नाही हा माझ्यासाठी गौण आहे प्रश्न, त्याचा लोक विचार करतील, लोकांना बघायचंय का नाही, ते मुलाला ऐकू येणं ही अगदी. प्रायोरिटी. त्यामुळे जर जर तुम्हाला तुमचे श्रवणशास्त्रज्ञ सांगत असेल की त्याला आवश्यक आहे यंत्र,
तर खरोखरी ते लावणं आवश्यक आहे. त्याचा लवकरात लवकर स्वीकार करणं आणि आपला ते मित्र आहे असं मुलाला पण वाटलं पाहिजे. तर हळूहळू करेक्ट. त्याचा लावायची कानामध्ये लावायचा जो वेळ आहे तो हळूहळू वाढवत नेला पाहिजे आणि पूर्ण दिवस त्यांनी घातलं पाहिजे. हो. मूल आपलं आहे, त्याचं आयुष्य जसं तुम्ही सांगताय ते घालवायला नकोय. आणि जे बोलणारे पब्लिक आहे ते तर बदलत राहणार आहे. त्या बाबतीत आपण करावं आणि आपण ते ऍक्सेप्टन्स दाखवणं म्हणजे जे जास्तच गरजेचं आहे. मी असं सांगते खूपदा की तू मुलाला मे बी नाही दिलेत दोन कान, पण तुम्हाला दोन कान दिलेत ना, जे लोक सांगतात ते इकडून ऐका आणि तिकडून सोडून द्या ना. काय त्यांची किती इथे काळजी करत कशाला बसणार. ठेवायचे, इथे हा? कशाला मग ठेवायचे. आपलं मूल आपली जबाबदारी आहे, ते घेणार नाहीये, ते उष्टी खरकटी काढायला येणार नाहीयेत आपली. आपण आपल्या मुलासाठी काय बेस्ट आहे ते निवडायला पाहिजे. मग समजा मॅडम असं की खरोखरच बाळाला ऐकू कमी येत आहे आणि असं लक्षात आले, तर मग आता खूप उपचार उपलब्ध आहेत. मग काय करायचं आता खरंच सांगा. हा. तर श्रवण यंत्र आणि श्रवण शस्त्रक्रिया हेच आता आपण म्हटलं हा. तसं दुसरे दोन उपचार आहेत. बरेच सेंटर्स मध्ये ही शस्त्रक्रिया कमी पैशात किंवा अगदी मोफत म्हणजे सरकारी याच्यामध्ये ऍडेप स्कीम मध्ये काही काही याच्यात ती केलीही जाते. पण बऱ्याच ठिकाणी तशी नाहीये सोय. तर मग जर गरज असेल तर आसपासच्या लोकांना विचारून किंवा काहीतरी फंड्स बऱ्याच याच्यामध्ये RBKY राज्य बाल कल्याण त्याच्या थ्रू पण फंड्स उपलब्ध असतात. स्थानिक तुमचे जे पॉलिटिशियन्स असतात त्यांना विचारलं तरी चालू शकेल. लवकरात लवकर करणं हे फार महत्वाचं आहे. हम्म. त्याच्यासाठी विचार करणं म्हणजे श्रवण यंत्र घालून 2-3 महिने आपण वापरलं, व्यवस्थित वापरलं आणि तरीही मूल रिस्पॉन्स देत नाही असं जर आढळलं तर पुढची प्रक्रिया जी आहे ती लवकर सुरू व्हायला पाहिजे. पुढची प्रक्रिया पण थोडीशी किचकट असते. म्हणजे लगेच आपल्याला नाही हे करता येऊ शकत. हो. त्याला लसी द्यायला लागतात. मूल फिट आहे का नाही सर्जरीसाठी ते ठरवावं लागतं. त्यामुळे तो वेळ जो असतो त्या वेळामध्ये मुलांनी कानामध्ये हो. श्रवण यंत्र लावणं आवश्यक असतं आणि त्याच्याशी बोलणं आवश्यक असतं त्या बाबतीमध्ये. बडबड करणं त्याला त्यांनी जे गेलं 1.5 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष भाषा मिस केलेली आहे ती त्याला हम्म. पोचवणं हे आवश्यक आहे. 3 वर्ष उपास झालेला मेंदूतला जो भाग आहे त्याला तुम्ही माहिती भरवताय तर ती अशा प्रकारे गेली पाहिजे की त्याला ती पचेल ना. एकदम बॉम्बार्ड करून बकाणे नाही भरत आपण. समजा उपाशी असलं मूल तर आपण बकाणे नाही भरत त्याच्या तोंडात. त्याला हळूहळू त्याला झेपेल असं पण हळूहळू वाढवत नेतो त्याचा पिकअप करायचा स्पीड बघून आपण भाषा वाढवत नेतो. तसं करणं आवश्यक आहे. अगदी. पण पालकांना मुलाला श्रवण यंत्र घालायला नको वाटते, लगेच शस्त्रक्रिया करायची असते. हा खूप जणांचा इश्यू असतो. कारण त्यांना वाटतं की एवी तेवी करायचीच आहे मग कशाला हे लावायचं. तर हा महत्वाचा पिरियड असतो अशासाठी म्हटलं तसं की हा. किचकट प्रक्रिया असते ती की फंड्स गोळा करण्याची सुद्धा लशी करेक्ट. देण्याची. तर त्या काळामध्ये का मुलांनी उपाशी राहावं का म्हणजे उपाशी म्हणजे भाषेच्या दृष्टीने उपाशी राहावं हम्म. का. तर नाही त्यांनी त्याही वेळेला ऐकणं आवश्यक आहे. त्यामुळे त्याचा तो वेळ सुद्धा आपण सत्कारणीच लावला पाहिजे. आणि मुख्य म्हणजे मुलाला ज्या वेळेला आपण श्रवणयंत्र लावतो तेव्हा कॉक्लिअर इम्प्लांटची आपण एक सॉर्ट ऑफ सवय करत असतो. म्हणजे आपण एखादं बी पेरायच्या अगोदर थोडी माती भुसभुशीत कशी करतो माती खणून हा. कसं येते की तुम्ही नंतर तिथे बी घालणार आहात नो डाऊट. पण आता तुम्ही माती भुसभुशीत करणं काहीतरी कानावरती आहे. बाकीच्या ना पालकांना सवय लागायला लागते. कितीतरी पालक असे असतात की त्यांना कुणानीच बोलायची सवय लागलेली असते. हो. तर बोलायचंच आहे आपल्याला ऐकूनच सांगायचं आहेत सगळ्या गोष्टी. हे पालकांनी त्या काळामध्ये शिकणं आवश्यक असतं. विंडो पिरियड जो आपण म्हणतो की थेरप्युटिक ट्रायल सारखी की लावून मूल किती रिस्पॉन्स देत आहे. आणि आता हाही मुद्दा आपल्याला बघायला पाहिजे ना की मुलाला इतर काही बिहेव्हिअरल प्रॉब्लेम्स नाही आहेत ना. की लक्ष देण्याची समस्या आहे का किंवा मूल स्वतःच गुंग आहे का. श्रवण क्षमता तर कमी आहेच आणि शिवाय दुसरा काहीतरी प्रॉब्लेम आहे. करेक्ट. तर मग असं काही आहे का ते पण आपल्याला त्या काळामध्ये कळू शकतं. शस्त्रक्रिया करू नये असं नाही अशा मुलांसाठी. पण आपल्याला मग माहिती राहतं की मग त्याचं एनिवे लक्ष कमी आहे तर मग आपण काय करायला पाहिजे. सॉर्ट ऑफ आपल्याला त्या त्या वेळेमध्ये आपल्याला ठरवता येऊ शकतं की पुढची पॉलिसी हो. आपली कशी असेल. आणि मुलाला पण ते सवय लागली पाहिजे की माझ्या कानात आणि डोक्यात इथे काहीतरी आहे. अगदी बरोबर.
जे जे स्वतःच जास्त असतं ते राग दाखवायला तेच काढतात आणि हो मग पालकांना खूप तेव्हा भीती वाटतं की आम्ही एवढा महाग हो घेतला, आता सर्जरी केलेली आहे, एवढी महाग आहे, आणि तो तेच काढत बरोबर बसतो आणि तो फेकून बरोबर देतात, पटकतात बरोबर आणि राग दाखवतात. बरोबर. मी हेच सांगते, मी आतापर्यंत असं एकही गुणी मूल बघितलेलं नाहीये की जे 2 वर्षानंतर घातलंय मशीन आणि शांतपणे घालून घेते. जर मूल म्हणजे बाकी जर सगळं व्यवस्थित असेल ते काढून टाकणारच आहे. आपण शांत राहायचं आणि आपण घालायचं. त्यांनी 10 वेळा काढलं तर आपण 11 वेळा परत घालायचं. ऍब्सोल्युटली. मग बरोबर कोणावर करायची आणि कोणावर करायची आणि कोणावर नाही, याबद्दल त्यांचा निकष अगदी स्ट्रिक्ट असतील. हो बरोबर. कारण ते जे काही त्यातल्या टेस्ट बद्दल लिहिलेलं आहे की हो. काहींच्या बाबतीमध्ये शस्त्रक्रिया करताच येत नाही. हा. असेही काही केसेस असतात की ज्यांना नसेला पण प्रॉब्लेम आहे. आतापर्यंत तरी नसेला जर प्रॉब्लेम असेल हो. तर हो. शस्त्रक्रिया पॉसिबल नव्हती आणि अजूनही ती खूप सगळीकडे नाही केली जात. हा. आणि कॉक्लिया मधले सुद्धा काही डेफिसिट्स असे असतात, म्हणजे त्याचं जे स्ट्रक्चर असतं ते ते समजा जर व्यवस्थित कर्ड नसेल आणि हो. हो. कॉक्लियाच नसेल तिथे, ऍबसेंट कॉक्लिया जर असेल, असे असे केसेस असू शकतात, काही सिंड्रोमिक माल्फॉर्मेशन असू हो. शकतात. तशा केसेसमध्ये शस्त्रक्रिया नाही असंही असू शकतं. त्यामुळे असं जरुरी नाही की गेला तर सगळ्यांची शस्त्रक्रिया होईलच असं नाही. तर दुसरे काही प्रॉब्लेम्स असू शकतात, सर्जिकली मूल फिट नाही असंही असू शकतं. हो. तर हे अर्थात हा सर्जनचा कॉल असतो की शस्त्रक्रिया करायची का नाही. आपलं आपला हे प्रयत्न असतो की सगळ्या मुलांची श्रवणयंत्र किंवा शस्त्रक्रिया करून त्यांना ऐकू येणं आवश्यक आहे, हा आपला कॉल असतो. त्यामुळे ते केल्यानंतर करायचं का नाही आपल्याला टेस्टवरनं अगोदर कळू शकतं की केल्यावरती फायदा किती होणार आहे. मग अशा म्हटलं तसं की श्रवणयंत्र लावल्यानंतर मूल किती रिस्पॉन्स देत आहे याच्यानं आपल्याला हा. रेसिड्युअल हिअरिंगचा पण अंदाज येऊ शकतो की काही उपयोगी श्रवण क्षमता आहे का नाही. मग एवढं सगळं आपण मदत पाठवणार आहोत त्याला, तर नस ते हा. पुढे पाठवेल का नाही हे करेक्ट. कळण्याचा पण तो काळ असतो श्रवणयंत्र लावण्याचा. मग शस्त्रक्रिया म्हटल्यावर घाबरून जाणारे देखील खूप पालक असतील, हो ना? असतातच. कारण त्यांच्या दृष्टीने ती खूप मोठी गोष्ट आहे. आपल्या हो. मुलाला कानाच्या मागे आपण इन्सिजन करणार. त्यांनी काही मुलं अशी बघितलेली असतात 5-6 वर्षाची की ज्यांना इफेक्ट झालेला नसतो. मग त्यांना असं वाटतं की आपलं मुलंही तसंच होईल का काय. तर कुठच्या हो. वयात त्या मुलाची केलेली आहे हे कळणं आवश्यक आहे. आणि ती जी माहिती जी असते ती जास्तीत जास्त रिलायबल सोर्स कडनं मिळावी. हम्म. पालकांकडनं किंवा इतर पालकांकडनं डायरेक्ट घेऊ नये. तुमच्या तुमच्या प्रोफेशनलनी तुम्हाला सांगावं की कोणाकडनं माहिती घ्यावी. कारण आता दोन मुलं पूर्णपणा वेगळी असली तर केवळ त्याची शस्त्रक्रिया झाली आहे म्हणून तो मला त्याचे पालक मला सांगतील माहिती आणि ती माझ्या मुलाच्या बाबतीत लागू असतील असं नाही. मॅम, हे तर मेडिसिन मध्ये आपण नेहमीच बघतो की जे हो. एका मुलाच्या बाबतीत असेल ते दुसऱ्या पेशंटच्या बाबतीत असेलच असं नाही. त्यामुळे असं डायरेक्ट आपण या माहितीचा वापर नाही करू शकत. थ्रू द प्रोफेशनलच जाणं आवश्यक आहे माहिती. मॅम, साधी एक अँटासिड दोन माणसाला वेगळी लागतं, नॉट जस्ट डोसेज, इवन द हो मॉलिक्यूल वेगळं लागतं, हो की नाही? मग हे खरंय. इन्फॉर्मेशन तर खूप अजून म्हणजे बरोबर टेस्टिंग हो केल्यानंतर कसं हातात येणार, हो असंच आहे ना? खरंय खरंय. मग श्रवण यंत्र लावल्यावर किंवा शस्त्रक्रिया झाल्यावर सुद्धा थेरपिस्ट कडे का यावं लागते? पीक पेरल्यावरती सुद्धा पाणी का घालावं लागतं त्याच्यासारखं हे सिम्पल. कारण तुम्ही गेल्या 3-4 वर्षाचा म्हणजे मुलाचा जेव्हा एवढा मिस झालेला काळ आहे तर तुम्ही त्याला घालताय, त्याला इंटरेस्टिंग वाटेल अशा पद्धतीने गेलं पाहिजे ना त्याच्यापर्यंत हो. माहिती. तो का बघेल तुमच्याकडे किंवा तो का ऐकेल तुमचं बोलणं. आपली अपेक्षा असते की मुलांनी झाली शस्त्रक्रिया, आता मी हाक मारली त्यांनी ओ दिली पाहिजे. त्या दिवशी त्याचा जन्म झालाय, ते 1 दिवसाच्या बाळा इतकं आहे तुमचं मूल शस्त्रक्रिया हम्म. झालेलं. तो त्याला कसं काय ऐकू आलं तरी तो कसं काय त्याला कळणार आहे की हे माझंच नाव आहे, मला हाक मारणार आहेत, मला हाक हो. मारतायत, कसं कळावं त्याला. त्यामुळे अपेक्षाच नाही. तर हे कोणीतरी पालकांना सांगावं लागतं त्याला कशी हाक मारायची, त्याच्याशी कसं बोलायचं. त्याच्या बाबतीमध्ये कसं झालं असतं की दृश्य भाग जो असतो त्यांनी सगळं अतिक्रमण केलेलं असतं मेंदूतला. जो डोळ्यांकडनं माहिती घेतो तो हो. भाग खूप दादा झालेला असतो. डेव्हलप. म्हणजे सगळं रसद जी आहे माहितीची ती त्याला पोचलेली असते. करेक्ट. आणि ऐकण्याचा भाग जो असतो तो बिचारा उपाशी राहिलेला असतो. हो. त्यामुळे तो एनिवे दादागिरी करतच असतो बघण्याचा भाग. तर आपण पालकांनी हे लक्षात ठेवायला पाहिजे की त्या भागाला मागे ठेवून
ऐकण्याचा भाग जो आहे त्याला वर कशा प्रकारे काढायचं, त्याला माहिती आधी हम्म. कशी भरवायची, का भरवायची, किती वेळा भरवायची, मग बघू द्यायचं. आणि खुणा तर नाहीच करायच्या, म्हणजे त्याला तर ऑप्शनच नाही. हो. मुलांनी खुणा केल्या तरी एक वेळ ठीक आहे, कारण ती त्याच्यासाठी ती नैसर्गिक भाषा आहे. पण पालकांनी अगदी स्ट्रिक्टली खुणा खाणाखुणा करणं मुलांबरोबर हे टाळलं पाहिजे. अगदी. मॅम, मग तुम्ही गेले 25 वर्ष या क्षेत्रात काम करत आहात, तेही पेण सारख्या गावात. एक ऐकण्याच्या बाबतीत शहरी किंवा ग्रामीण भागात काय फरक दिसतोय तुम्हाला? माणसं तर इथून तिथून सारखीच असतात, का नाही सारखेच असतात. प्रॉब्लेम कुठे येतो भाषेचा, की करेक्ट. भाषेचा किंवा विकासाचा, की बरीचशी माहिती तुला म्हटलं तसं की हो. सगळी पालकांपर्यंत पोहोचलेली नसते, एक पहिली गोष्ट. हम्म. दुसरं असं की शहरांमध्ये अगदी गरीब गरीब माणसांसाठी सुद्धा चांगल्यापैकी सोयी हॉस्पिटल्स मधलं उपलब्ध असतात, कारण खूप पॉप्युलेशन असते, तिकडली लोकसंख्या भरपूर असते. आणि त्यांना तिथे माहिती देणं किंवा असं त्यांना काही सर्व्हिस उपलब्ध करून देणं एनजीओ किंवा सरकारच्या साठी खूप कठीण नसतं. गावांमध्ये कसं होतं की खूप लांब असतात ते केंद्रापासून, आणि पालकांना जर ती माहिती म्हणजे त्याचं मोल जर पटलेलं नसेल, तर मग ते दिवस बुडवून येत नाही थेरपीसाठी. तर हा एक मला फरक जाणवला. आणि म्हटलं तसं की दुसऱ्यांच्या आपल्याला माहित नसताना सुद्धा अनाहूत सल्ले देण्याचं प्रमाण खूप असतं. मग अमका अमका 5व्या वर्षी बोलला होता, तो तिचा भाच्याचा मामाचा काकाचा कोणतरी होता, तो दुसऱ्या 4थ्या वर्षी बोलायला लागला, कशाला घाई करते, बस ना शांत, डॉक्टर लोक असंच करतात. हे असं सांगण्याची हो. खूप जणांना सवय असते, आणि गावांमध्ये तर खूपदा घडतं, अंधश्रद्धा हो. खूप असतात. त्यामुळे त्या बाबतीमध्ये झगडा खूप करायला लागतो, की त्यांना हो. समजावून देणं, महत्वाची माहिती काय आहे ते सांगणं हे खूप महत्वाचं वाटतं मला. मग शहरामध्ये मॅडम जास्त जास्त ऍक्सेसिबिलिटी असतं, म्हणजे हो, माहिती पडलं आणि तुम्ही एक अपॉइंटमेंट घेऊन कोणाकडे गेले. हे जे सोय आज झालं आहे, इंटरनेटवर एक हो, अपॉइंटमेंट पण घेणे, आणि ते हो, जसं सांगताय जवळ आहे, जायला बरोबर, मिळतंय असा. बरोबर, तुम्ही बरोबर, इवन जर तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये तुमचं पटत नाही तरी सुद्धा तुम्ही जाऊन एक ओपिनियन घेऊन बरोबर, येणं बरोबर. मग आता शहरात. एकटी आई जर म्हणाली की नाही मला वाटतंय, मला माझ्या हो. मुलाला प्रॉब्लेम आहे, घरच्यांनी सांगितलं तिला घरीच बसावं लागतं. करेक्ट. गावामध्ये, शहरामध्ये ती म्हणू शकते की नाही मी आर्थिकदृष्ट्या इंडिपेंडेंट आहे, मी जाऊन घेईन माझ्या मुलाची ट्रीटमेंट. तर हा करेक्ट. गावात आणि शहरात थोडासा फरक राहतो. हा. शिक्षणाचं प्रमाण कमी आहे गावांमध्ये, त्यामुळे हा सगळा फरक पडतोच नक्की. हो. आणि मॅम, इव्हन पुस्तकमध्ये म्हणजे की श्रवण यंत्र किंवा कॉक्लिअर इम्प्लांट झाल्यानंतर तेही सुद्धा एक जर्नीच्या सुरुवात आहे. ते जे तुम्ही सांगितलंय की मुलांनी कसं कळावं की ते मला हाक मारताय. मॅम, थेरपी बद्दल अजून थोडा बोला ना मॅम, प्लीज. म्हटलं तसं की 3-4 वर्षाचा आपल्याला बॅकलॉग भरून काढायचा आहे. तर आपण एबीटी मध्ये जास्त करून प्रयत्न काय करतो की मुलाला ऐकण्यावरती फोकस करायचा. हे ऑल दिस प्रोव्हाइडेड त्याला वेळेवरती आपण सुरुवात केलेली आहे. तर मग मुद्दामून पूर्वीचा असा हे होता, ट्रेंड होता की मुद्दामून ओठांच्या हालचाली करायच्या, आशा केलं जायचं. लिप हो. रिडिंग मधनं हो. शिकवण्याचा बऱ्याच जणांचा कल असायचा. पण आता टेक्नॉलॉजी अशी आली आहे की मुलाला ऐकू बऱ्यापैकी येऊ शकतं श्रवणयंत्रानी. तर मग थेरपीमध्ये आपण मुद्दाम फोकस तर करत नाही ओठांच्या हालचालीवरती. शक्यतो बसायची प्लेसमेंट अशी असायला पाहिजे की मूल थोडं आपल्या मुलाचा कान आपल्या जवळ पाहिजे. आणि जे थेरपीमध्ये घेतलं जातं ते घरी वेगळ्या प्रकारे शिकवलं गेलं पाहिजे, जनरलायझेशन व्हायला पाहिजे. थेरपीमध्ये जी घेतात तीच खेळणी पुन्हा घरी घेण्यात काहीच पॉईंट नाहीये. घरी तुम्ही घरची भाषा बोलणं आवश्यक आहे. त्याच्याशी शक्य तितक्या लोकांनी बोलणंच केलं, म्हणजे त्याच्याशी बोलणंच केलं पाहिजे. त्यावेळेला त्याला खाणाखुणा किंवा इतर काही गोष्टी अजिबातच उपलब्ध करून दिल्या नाही पाहिजेत. हे लक्षात ठेवायला पाहिजे घरच्या सगळ्यांनी. सारखं सारखं बरेच जण ना टेस्टिंग करत राहतात, सारख्या हाका मारायच्या आणि मूल बघतं का नाही बघायचं. आणि मग ते लांडगा आला रे आल्यासारखं होतं. मग ऍट अ पॉइंट ऑफ टाइम मुलाला वाटतं कशाला मला हाका मारतात, मी नाही बघणार. मग पालक पुन्हा टेन्शन मध्ये येतात की येतंय का नाही ऐकायला. म्हणून आम्ही सांगतो की त्याला मिनिंगफुल कम्युनिकेशन यायला पाहिजे, की त्यांनी बघितलं ना मग काहीतरी त्याचं कौतुक करा, कॉग्निझन्स घ्या, त्याला काहीतरी हातात द्या. त्याला वाटलं पाहिजे ना पुढच्या वेळेला लक्ष द्यावं असं. तर हे महत्वाचं आहे थेरपीमध्ये बोलणं, त्याच्या वयानुसार काय असायला पाहिजे. आपण प्लॅन्स लिहितो जसे याच्या थेरपीमध्ये, की या आजच्या सेशन मध्ये मला हे 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 अपेक्षित आहे आणि घरी ते 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 केलं पाहिजे. तर हे समजून घेतलं पाहिजे घरी, त्या प्रकारची ट्रीटमेंट जी आहे ती केली गेली पाहिजे. पाहिजे.
मॅम मग जर हे पुस्तक जर घ्यायचं असेल तर काय करावं लागेल? ग्रंथालयाची एक लिंक आहे. तू त्याचा फोटो एक डिस्प्ले करशील मग नंतर. हा. आणि मी नंतर शेअर करेन ग्रुपवरती, ज्यांना हवं असेल त्यांना तो नंबर आणि त्यांची जो स्कॅनर आहे ते पाठवू शकू आपण. आणि त्याच्यात ते स्कॅन करून या नंबरवरती मात्र फोन करून सांगितलं पाहिजे की तुम्ही पेमेंट केलेली आहे म्हणून. 250चं पुस्तक आहे जरी तरी विथ पोस्टेज म्हणजे त्याची डिस्काउंटेड किंमत जी आहे ती 150 आहे, जर तुम्ही तिकडून जाऊन घेतलं तर ऑफिसमधनं. नाहीतर तुम्ही पोस्टेज चार्जेस सकट जर दिलं तर ते 200 रुपयाला उपलब्ध आहे. तर ज्यांना हवं असेल ते त्याचा स्क्रीनशॉट काढू शकतात किंवा फोटो काढून घेऊ शकतात आणि माहिती घेऊ शकतात म्हणजे कुठून मिळू शकेल. आणि माझं तर सजेशन राहील की खास करून ज्या पालकांनी हे अनुभवलेलं आहे की वाट बघा नंतर बोलेल, त्यांनी बाकीच्या पालकांना दिलं पाहिजे. ज्यांनी हे सगळं त्यांना सांगितलं होतं की हे करणं का चुकीचं आहे, असे अनाहूत सल्ले देणं का चुकीचं आहे, तुम्ही काय नुकसान करताय इतर मुलांचं, हे त्यांना कळणं आवश्यक आहे. ज्यांची मुलं ऑलरेडी सिस्टीम मध्ये आहेत, जी हो हिअरिंग एड हो. लावतायत, त्यांच्यापेक्षा सुद्धा बाकीच्यांनी जागा होणं आवश्यक आहे. तुमच्या डॉक्टरना देऊ शकता, टीचर्सला देऊ शकता, की बाकीच्या मुलांना ओळखण्यासाठी तुम्हाला रेड फ्लॅग्स जे आहेत ते त्याच्यातनं मिळू शकते. मग मला वाटतं तर मी तुमच्याकडे भरपूर माहिती घेतलीये. जर ऑडियन्स मध्ये अजून कोण आहे, जर मॅडमला अजून काय विचारायचं आहे, अगदी अनम्यूट करा, विचारा, किंवा तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाकलं की मी त्यांना वाचून सांगू शकते. नाहीतर हे एपिसोड म्हणजे दुसऱ्या जे अटेंड नाही करू शकले त्यांच्यासाठी मी अजून चॅनलवर टाकणार. तर आणि देवस्मिताचे आणि सगळ्या आधी मीटिंग संपायच्याच आधी सांगते श्रोत्यांचे आभार की 1 तास 1.25 तास तुम्ही हे सगळं ऐकताय. आणि जे ऐकू शकत नाही त्यांच्यासाठी तुम्ही ऐकताय हे महत्वाचं आहे. सो जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचायला पाहिजे. चला पाहिजे. आपल्याला कर्णबधिरता तर टाळता येत नाही, पण मूल मूक होणं आपण टाळू शकतो. तर त्याच्यासाठी सगळ्यांनी आपला आपला हातभार म्हणा किंवा बोटभार म्हणतो हल्ली आपण, की एक क्लिक करू शकता, तसं करायला येस. हरकत नाहीये. नाही मॅम, तुम्ही आले आणि म्हणजे खरंच धन्यवाद. जर तुम्ही एवढं माहिती एवढं सोपानी सगळ्यांना दिलं आणि आताचा टेक्नॉलॉजी मध्ये हे हे म्हणजे रेकॉर्ड करून अजून लोकांपर्यंत हे पोहोचणार, आय थिंक हे महत्वाचं आहे. म्हणून खरंच धन्यवाद. थँक्यू. आणि थँक्यू तुला पण की तू अशा प्रकारे इनिशिएटिव्ह घेतेस आणि जनजागृतीसाठी अशा प्रकारचा काही प्रोग्राम घेतेस आणि हे येस. सगळं फ्रीली उपलब्ध करून देतेस. म्हणजे कुठल्याही प्रकारचे हिडन चार्जेस वगैरे ह्याच्यामधले नाही आहेत. जे माहिती पोहोचायला पाहिजे आणि त्यांच्या हो. त्यांच्या लेवलवरती पोहोचायला पाहिजे, त्यांना कळेल अशा प्रकारे. याच्यासाठी मी तुझं खरंच कौतुक करावं तितकं थोडं आहे. तुम्ही आले आणि सांग म्हणजे हे सक्सेसफुल झाला, हेच खूप जास्त म्हणजे मोठी गोष्ट आहे. मॅम एक प्रश्न आहे, पुस्तक Amazon वर उपलब्ध आहे का? आता तरी नाहीये, पण ओके. ग्रंथालयाला आपण सांगू शकू नक्की की ते अमेझॉन वरती उपलब्ध करून देण्यासाठी. आणि तो नंबर आहे, त्या नंबरवरती बघता येऊ शकेल. बुकगंगावरती बरेचदा अशा टाईपची पुस्तकं येतात. नंतर बुकगंगा म्हणून साईट आहे, त्याच्यावरती ते काही दिवसांनी येऊ शकेल. आपण प्रयत्न करू तिथे येण्यासाठी म्हणून. बरं. मी चॅट बॉक्स मध्ये हा इन्फॉर्मेशन माहिती आहे. मी चॅट बॉक्स मध्ये हा इन्फॉर्मेशन टाकू का? मग हो, जरूर अटलिस्ट जरूर. मी ज्यांना जर कॉपी किंवा हे करता आलं, जर जमलं, मी चॅट बॉक्स हो मध्ये जरा टाकते. हो मग हो आय थिंक ज्यांना जिथून लिंक मिळाली आहे मॅडम, मी आता तुम्हाला नाही तर मला कोण म्हणजे मेसेज केलं की आपण हे हो. पटकन आपण हे पाठवू शकतो बेसिकली. बरोबर मग बरोबर. ग्रंथालयाची इन्फॉर्मेशन मी दिलेली आहे. दुसरं आय ग्रंथालय थिंक. मी दादरला आहे. द हा नेस्ट म्हणून त्यांची हे आहे. हा. दादर आणि माहीमच्या मध्ये ती संस्था आहे. मग अशा पण पत्ता त्याचा डिस्प्ले केला. हो तिकडे हो. जाऊनही घेता येऊ शकेल. पुण्यामध्ये राजहंस पुस्तक पेठ म्हणून आहे, तिकडेही पुस्तकं उपलब्ध आहेत. काही बुकशॉप्स मध्ये असतीलही, माहित नाही मला. हा असा विषय नाही की पटकन विक्रेते ठेवतील. त्यामुळे तुम्ही सांगितलं की ही ठेवा पुस्तकं, तर कदाचित ते ठेवतील. नाहीतर मराठी पुस्तकांच्या बाबतीत उत्साह माहितीये हो. तुला की किती वाजतात ते, त्यामुळे त्यांना मागेच लागायला लागतं की हो हे आमच्यासाठी उपलब्ध करून द्या. धन्यवाद, छान माहिती मिळाली. शुभदा अगोर टू एव्हरीवन. ओके मॅम, आय थिंक एकदम टू द पॉइंट 9 वाजताच संपवला आहे मॅम. धन्यवाद. जर दुसरा कोणाला काही माहिती पाहिजे, काय प्रश्न विचारायचा आहे, सावनी मॅडम आहेत, त्यांच्या नंबर आहेत. तुम्ही जर लिंक कुठेतरी माझ्या थ्रूने तुम्हाला मिळाला आहे, प्लीज टेक्स्ट करा, मेसेज करा हे इन्फॉर्मेशन, आणि हे व्हिडिओ पण मी तयार करून अपलोड करते लवकरच. थँक्यू. ओके. थँक्यू सो मच एव्हरीवन.
थँक्यू. 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 गुड नाईट. शुभरात्री. गुड नाईट.